मी फॅक्टरीला चाललोय. मला फॅक्टरीची जी काही रिक्वायरमेंट्स आहे ते प्लीज मेसेज कर. कूल. क्विकली. येस. कर. येस. क्विकली. हाय आनंद. सॉरी. नाही नाही ते हे दार तू कशाला सॉरी? नाही ते सर कशाला म्हणते? सर म्हणायचं ना. सर. हाऊ आर यू? कॉंग्रॅच्युलेशन्स. फॉर व्हॉट? तू गोव्याला गेली होती ना तुझं ते मुलं बघायला लग्नासाठी. असं काय करताय? मी तुम्हाला मेसेज केला ना. मेसेज वाचला माझा? काल केला होतास तू ते? या. हो वाचला. तुझं नाही ठरलं ना लग्न. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही ठरलं लग्न तुझं. नाही ते म्हणजे तुला तसं हवं होतं म्हणून कॉंग्रॅच. बाकी असं आईला दुःख झालं असेल असं. मी जरा इथे आपला ते लग्नाचं ते आपलं हे फॅक्टरीला चाललोय. फॅक्टरीला चाललोय जरा काम आहे. ओके मी ठीक आहे. जाऊन येतो पटकन. बोलू आपण. हा बोलू ना आपण. जाऊन येतो पटकन. येस सर. जाऊ. जा ना सर. हा मी येतो पटकन. हा तर ते आणि जेनी. येस सर. माझ्या फोनवरनं मेसेज आला होता तुला काल. येस सर. वाचलंस तू ते? मिस यू लिहिलं होतं ते. मी नव्हतं पाठवलं, सौमित्रने पाठवलं होतं. म्हणजे माझ्याच मोबाईलवरनं माझ्यासाठीच पाठवलं होतं. म्हणजे ही डिड नॉट मिस यू. म्हणजे त्यांनी माझ्या फोनवरनं तुला पाठवलं होतं मेसेज. तुम्ही नव्हता केला? नाही सौमित्रने केलं होतं. मी नाही करू असं कसं मी. ओके. खरंच सौमित्रने केलं होतं. आय स्वेअर. माझ्यासाठी म्हणजे. ठीक आहे सर. जाऊ आपण. तुम्ही फॅक्टरीमध्ये जाताय ना? हो हो बोलू. येस. हाय जेनी. हॅलो. हाऊ आर यू? कशी आहे जेनी? मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? हाऊ वॉज गोवा? व्हेरी नाईस. खूप छान वेदर आहे. आई कशी आहे? हो आई इज फाईन. जेनी मॅम आमच्यासाठी काही खाऊ आणलंय की नाही? अरे ऑफकोर्स. हो पण तिला आधी बसू दे. हो अरे लंच मध्ये आपण खाऊया. तू ठेवते. मॅम आम्ही तुम्हाला खूप मिस केलो. मी पण खूप मिस केलं सगळ्यांना. 8 दिवस कसे गेले कळलंच नाही. हो जेनी मॅम इकडे ना तुम्हाला खूप मिस केलं आम्ही. खास करून सिनियर्सनी. अगं सिनियर्स म्हणजे पानवलकर सर, राधिका मॅडम आणि आनंद सर. आत्ताच गेलेत फॅक्टरीला. येतील ते. हा ते मॅम आहेत का? भेटते मी त्यांना. आलो मी पण. हे काय कोणाचं स्वागत करायला उभ्या? हा झालं ना मग चला आता काम करू. हा हॅलो. गॅरी. तू फोन काय केलंस इथलं इथे? कारण तुम्हाला आल्यावर बघितलंही नाही. ते जरा कामाच्या विचारात होतो मी. काल रात्री गेला होतास का त्या मॅनला भेटायला? नाही. नाही म्हणजे का नाही गेलास भेटायला?
नाही गेलो, जरा प्लॅन बदलला म्हणून नाही गेलो. अरे पण मग मी गुड फॉर नथिंग. काय म्हणाल? काही नाही. आपण आज लवकर निघूया का असं विचारत होते. बघू, आता काम कर, नंतर बघू. शनाया, मला कळलंय तू काय केलंस. माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे. मॅम तुमच्यासाठी एक काजू आणलेत, गोव्यामध्ये चांगले मिळतात ना. थँक्यू जेनी, इतक्या आठवणीने आणलंस माझ्यासाठी. मग बाकी काय म्हणते गोवा? मस्त झाली, खूप छान वेदर आहे आता. आणि आई कशी आहे? शी इज फाईन. पण इथे काही लोक अस्वस्थ आहेत. काय झालं? काय झालं? नाही म्हणजे सगळेजण तुझी आठवण काढत होते ना, म्हणून म्हणताय. मी पण खूप मिस केलं सगळ्यांना. 8 दिवस कसे गेले कळलंच नाही. बिफोर आय फॉरगेट मॅम, आईने केक पाठवलाय अथर्वसाठी. ही लाईक्स ना. ओ थँक्यू, त्याला खूप आवडेल, अगदी आवडीने खाईल तो. थोडासा मला दिला असता. हे ठेवलाय. या आनंद भाऊजी, तुम्ही तर फॅक्टरीत जाणार होता ना? हो, ते पण दारातनच परत आले ना ते. का? मी आलो कारण कुणीतरी आलंय ना. हो, काम आलंय म्हणून मी परत आलो. हो ठीक आहे आनंद भाऊजी, माझं खरंच तुमच्याकडे काम आहे. बसा. हो, मॅम एक्सक्यूजेस. आम्ही येतो. थँक्यू. माझ्यासाठी थोडासा केक, ऍटलीस्ट टेस्ट. आनंद भाऊजी प्लीज. आनंद भाऊजी, खूप महत्वाचं काम आहे. मी काय केलं? हे संध्याकाळी हॉटेल डायमंड मध्ये जाणार आहेस, ही खोटी इन्फॉर्मेशन तू मला का दिलीस? चुकीची इन्फॉर्मेशन. हॅलो, गॅरीनी स्वतः मला इन्फॉर्मेशन दिली. ओके, नाही, तू यांच्या बरोबरच बरी. तू राह यांच्या बरोबर, यांच्याकडनंच पैसे माग, तुला काय करायचं ते कर. आपली जी डील होती ना ती तुटलेली आता. नाही, मी त्यावेळेला तिला खूप बोलले, पण या मागे यांचा हात आहे. आय नो, गुरु खूप हुशार आहे, त्याने हुशारीने गेम खेळले. पण आता पुढे काय? मी आणि शनया, आम्ही दोघी जणी एकत्र आहोत हे कळल्यानंतर यांची काय रिॲक्शन आहे हेच मला बघायचं. गॅरी वेट ना, मी कधीपासून फॉलो करते यार तुला. माझं काहीच ऐकत नाहीयेस तू. नाही ऐकायचंय शनाया, काय ऐकायचं राहिलंय आता? झालं, सगळं झालेलं आहे. आता मला खरं काय ते कळलंय. ओके, काय खरं कळलंय? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? हाऊ इनोसेंट. तू त्या राधिकाला जाऊन मिळालीस, तिच्याशी हात मिळवणी केलीस आणि परत मलाच विचारतेस. राधिकाशी हात मिळवणी? काय बोलतोयस यार तू गॅरी? हे किती इम्पॉसिबल आहे. तुला माहितीये हाऊ मच शी हेट्स मी. कशाला मी तिच्या बरोबर हात मिळवणी करेन? कशी आमची युनिटी होईल? आता काही नाही यार बेबी, तू काय विचार करतो? हे बेबी शो ना बास करा. या तुझ्या असल्या गोड बोलण्यालाच भुललोय मी. नाही, मी आधीच हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की तुझं माझ्यावर प्रेम भीम काही नाहीये. तुझ्यासाठी मी सगळं जे काही सोडलं त्यावेळेला माझ्या हे नव्हतं डोक्यात आलं की एक दिवशी तू मलाच फसवशील. बस, मला नाही बोलायचं. गॅरी माझं ऐक ना, लिसन टू मी. मी तुला काहीतरी विचारते गॅरी लिसन टू मी. कशावर एवढा चिडलास ते तरी सांग यार मला. कशावरनं शनाया? जी इन्फॉर्मेशन मी फक्त तुलाच दिली होती ती राधिकापर्यंत कशी पोहोचली? अरे कोणीतरी ऐकलं नसेल यार गॅरी. यू नो दिस हॅपन्स. हो, दिस हॅपन्स राईट. मग कालचं काय कालचं? काय कालचं? शनाया, मी तुझ्या डेस्क पाशी येऊन फक्त तुला इन्फॉर्मेशन दिली होती आणि अत्यंत महत्वाची.
तुला हेही सांगितलं होतं की कुणालाही सांगू नको. काय त्या डायमंड हॉटेलला मी जाणार आहे. आणि बरोबर राधिका आणि आनंदला कळलं, ते आलेच होते तिथे. मग इथे दुसरं कुणीही नव्हतं. ही इन्फॉर्मेशन फक्त तू राधिकापर्यंत पोहोचवली. पण तो कोइन्सिडन्स असू शकतो. शनाया बास आता, किती खोटा बोलशील यार. तुझ्यासाठी काय नाही केलं ग मी, काय नाही केलं. सगळा संसार मोडला, सगळ्यांशी भांडलो, अख्ख्या सोसायटीचा वाईटपणा अंगावर घेतला. डिवोर्ससाठी कोर्टामध्ये खेटे घालत होतो मी. माझ्या मुलाला सुद्धा वेळ नाही देता आला तुझ्यासाठी. पण तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या. तू निघाली होतीस बोमला त्या सौमित्रेच्या मागे US ला जायला. तरी मला वाटलं जाऊ दे बाबा, आपलीच बच्चा आहे, आपणच माफ करणार तिला, म्हणून मी माफ केलं तुला. आणि एवढं करून तू काय केलंस? माझा विश्वासघात केला. सगळी इन्फॉर्मेशन राधिकाला पोचवत राहिलीस. गॅरीने ट्रॅप केलंय मला. गॅरी ऐक तरी यार माझं एक. शनाया आता काही ऐकायचं नाही मला, बस. तू मुलगी आहेस म्हणून, नाही तर मला ना हे आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. तुला कळत नाही का ग शनाया? साध्या साध्या गोष्टी कळत नाही. हे सगळं मी कुणासाठी करत होतो? कुणासाठी करत होतो? आपल्याचसाठी ना. त्या महाडिकांसोबत मिळून मी काय करणार होतो? प्रेझेंटेशन खराब करून फायदा आपलाच होता ना. पण नाही, तू सगळी सिक्रेट्स राधिकाला सांगत बसलीस मूर्खासारखी. आणि राधिका आणि ही आई कशा आल्या ज्वेलर्सच्या शॉप मध्ये? कोणी सांगितलं त्यांना? गॅरीचा आता जस्ट मला फोन आला होता. कशाला बोलवलंय? शॉपिंग आणि असं फिरायला आणि लंचला. तू कसं काय माहिती? हे सगळं फक्त तू करतेस, हे तुझ्यामुळे होत आहे सगळं. अच्छा, सो नाउ यू आर ब्लेमिंग मी. हा गॅरी, पण तू काय स्वतः क्लीन माइंड नाहीयेस, कळलं ना? तू कधीच मला प्रोटेक्ट नाही केलंस. अरे प्रोटेक्ट सोड, तू कधीच माझी साईड नाही घेतलीस. उलट माझा इन्सल्ट केलास तू कायम. ऑफिस मध्ये, तुझ्या घरी, बाहेर, गुड फॉर नथिंग समोर. तुझ्या घरी आले होते मी ALF मधून, जेव्हा तुला काढलं होतं ना तेव्हा हेल्पलेस. तिथे काय केलं तू? माझ्या थोबाडीत मारलीस आणि मला इन्सल्ट करून घराबाहेर काढलं. तू ना एक नंबरचा सेल्फिश माणूस आहेस गॅरी. तू फक्त स्वतःला सेव्ह करतोस, दॅट्स इट. तुला बाकी कोणाचीच फिकीर नाही. तुला गुड फॉर नथिंगचं घर सोडायचं नाहीये, तुला तुझे आई बाबा सोडायचेच नाहीये. आणि म्हणून मी हा रिव्हेंज घेतला आणि तुला हा लेसन टीच केला, कळलं? वा वा, म्हणजे आता तू मला लेसन टीच करणार? तू रिव्हेंज घेणार आहेस माझा? मला ना आधीच कळायला पाहिजे होतं, तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीना फक्त पैशांसाठी असतात कोणाच्या तरी मागे. प्रेम बिम नाहीच जमणार तुला कधी. आणि मी कोण आहे का? मी काय पाय पुसणं आहे दरवाजातलं? वाटेल तेव्हा पाय पुसले आणि निघून गेलीस? तू मला असं वागू नाही शकत सांगून ठेवतो. नाही, आता झालं तेवढं बस झालं. आता तुझ्या माझ्यामध्ये काही घडू शकत नाही. आपलं ब्रेकअप झालंय असंच समज. गॅरी, don't do this to me. Gary, listen to me, damn it. गॅरी पण गेला, राधिका पण चिल्ली. काय करू आता? मम्मा. मॅडम बोलवलं? रघु, जरा आनंद भाऊजींना पाठव ना. हो, लगेच पाठव. या. काय झालं? बरोबर. आनंद भाऊजी हे कुठे गेले? गुरु गेलाय लंच करायला आणि शनाया पण ऑफिस मध्ये नाही. इट्स क्लिअर हे दोघं एकत्रच गेले असणार. आनंद भाऊजी, मला एक वेगळीच शंका येते. काय झालं, आज मी सकाळी शनायाला भेटले, पण ती मला सारखं सांगत होती की तिने मला चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये म्हणून. तेव्हा मी काही तिचं ऐकलं नाही, पण आता मला तिचं म्हणणं खरं वाटतंय. म्हणजे असं असण्याची शक्यता आहे की यांना तिचा आणि माझा संशय आला म्हणून काल यांनी मुद्दाम आपल्याला तिथे बोलवून घेतलं. आणि शनाया कदाचित बरोबर होती, पण मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही. मी उगाच ओरडले तिला. वहिनी, खरं तर तुम्हाला आता संशय आला ना, मग तिच्याकडनं लांबच झाला. हे उगाच ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अँड आय डू नॉट ट्रस्ट गुरु अँड शनाया ॲट ऑल. हो, सगळं बरोबर आहे, पण मी एकदा तिला ओरडण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची शहानिशा करायला हवी होती.
ते मी केलं नाही. मी जरा चुकीचंच वागले. वहिनी मी समजू शकतो, म्हणजे कधी नाही आणि आता शनायाने एक वफादारी दाखवली, पण तुम्ही तिच्यावर ओरडलात म्हणून हे तुमच्या तत्वात बसत नाही. म्हणजे ते आनंद भाऊजी असं होतं ना, गरज सरो आणि वैद्य मरो, ते काही मला पटत नाही. हो वहिनी, पण ते कोणाचं बरोबर? जे खरं वागतं त्याचं बरोबर ना. इथे शनाया आहे, तिने आयुष्यभर फक्त तुम्हाला त्रास दिलाय अँड शी डिझर्व्स इट. नाही, आता झालं तेवढं बस झालं. आता तुझ्या माझ्यामध्ये काही घडू शकत नाही. आपलं ब्रेकअप झालंय असंच समज. हे काय झालंय यार, मला कधी वाटलंही नव्हतं की शनाया राधिकाला मदत करेल. माझे सगळे सिक्रेट, सगळ्या गुप्त बातम्या तिच्यापर्यंत पोहोचेल. मी आपलं विश्वासानं शनायासोबत सगळं शेअर करत होतो, पण ही मात्र राधिकाची साथ देत होती. बाहेर ही जर गोष्ट कळली ना की या दोघींनी मिळून मला मूर्खात काढलंय, तर माझी इज्जत जाईल सगळ्यांच्या पुढे. मला कळत नाही एवढा पेसावत इतका गाफील कसा राहिलो मी. नाही, आता फक्त 15 दिवस आहेत हातात. मला काहीतरी करायलाच हवं. मी महाडिकांसोबत बोलतो, आईला पण सगळं नीट समजायला हवं. आता तर डिवोर्सही होणारच. त्या शनायासाठी सगळं केलं, तिनेच माझी वाट लावली. मॅम ये जेनी. मॅम गुरु सर आलेत, पण शनाया नाही आले अजून. ती आता येईल असं वाटतही नाहीये. का? नाही, काय नाही. तुम्ही बोललात का एकमेकांशी? आमचं कशाबद्दल मॅम? आमचं कशाबद्दल वहिनी? असं काय करताय? अहो आनंद भाऊजी, मी तुम्हाला सांगितलं नाही का प्रपोजल? प्रपोजल? काय काय म्हणताय तुम्ही वहिनी? तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्ही जेनीशी बोलून घ्या, ते नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याचं प्रपोजल तयार करायचं आहे. हो, मी म्हंटल होतं तुम्हाला तिच्याकडे सगळे डिटेल्स आहेत म्हणून. अच्छा, ते कॉन्ट्रॅक्टचं प्रपोजल? ओ नाही, ते अजून बोलायचंय मला. मी बोलतो तिच्याशी संध्याकाळी. ठीक आहे, चला लीव. वहिनी, मला सगळं कळतंय. हे तुम्ही जाणून बुजून केलं. ते प्रपोजल बोललात की नाही वगैरे, हे मला माहितीये तुम्हाला काय बोलायचं होतं ते. अहो नाही आनंद भाऊजी, खरंच मला कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भातच बोलायचं होतं. माझ्या मनात तसं काही नव्हतं, पण तुमच्या मनात सतत चाललंय ना तेच, म्हणून तुम्हाला तसं वाटतं. काय वहिनी? पण खरंच लवकर विचारा ना तिला. हा नाही, आता या वर्षी तुमचं लग्न झालंच पाहिजे. वहिनी बघूया, आधी तुमचं मार्गी लागू. आता माझं काय, हे सगळं तर चालूच राहणार. म्हणून काय लग्न करायचं नाही का? वहिनी, तुमच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही माझी काळजी घेताय. तुमची काळजी करायला नको? घरातल्या मोठ्या व्यक्तींनी सगळ्यांची काळजी करायची असते की नाही? मी मोठी आहे, मग करणारच काळजी. मी तुम्हाला भाऊ मानते. आपण ते उगीच भाऊबीज, रक्षाबंधन करत नाही ना. नातं आहे आपल्यात. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही लवकरात लवकर जेनीला विचारावं. ती नक्की तुम्हाला हो म्हणणार आहे. आनंद भाऊजी, तुम्ही माझी काळजी करू नका आता. हे काय चालूच राहणार. हे काहीतरी कुरघोड्या करणार, शनाया काहीतरी कुरघोड्या करणार. तुम्ही नका या गोष्टींचा विचार करू. आता जेनीला प्रपोज करा. ऑल द बेस्ट. आणि वहिनी, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. जास्त विचार करत बसू नका.
जे होतंय ते होणारच होतं. जे होतंय ते चांगल्यासाठी होतं. मला जे वाटतंय ते जर खरंच असेल तर नक्कीच यांच्यावरती लक्ष ठेवायला हवं आणि ही गोष्ट लवकरात लवकर मला सौमित्राला सांगायला हवी.